हाय गाईज, आज आम्ही जातो खेकडे पकडायला. आज माझा दुसरा ब्लॉग आहे, कारण की पहिला ब्लॉग बनवलेला तो चांगला नव्हता. आणि आज आम्ही आलो खेकडी पकडायला. तुम्ही बघू शकता दादा खेकडी पकडतोय. दादाला वाटतं काहीतरी दिसले, एवढ्या पाण्यात चालतोय. बघू शकता दादाला वाटतं खेकडा दिसलाय. बघू शकता इथं दादाला भेटली चिंबोरी. तिला चिंबोरी बोलतात बघा. मुठ्या याला मुठ्या बोलतात. बघा आम्ही याला सोडतो कारण की आम्हाला हा खेकडा पकडायचा नाही, कारण की आम्हाला कालवला पकडायचा कोकणामधला. कारण की इथं कोकणामधला भेटतो खेकडा डोंबोलीमध्ये. बघू शकता दादा शोधते. आता एवढं पाण्यात चालतोय म्हणजे माझ्या पायाला काटा बिटा पार येतो अंगावर. वेगळंच वाटतं कारण की चाललो ना एवढं पाण्यात ना, कारण की गावचं पाणी वेगळं आहे आणि हा पाणी वेगळं आहे. बघू शकता दादा फुल नजर मारत जातोय. बघूया आज पाऊस पण पडला नाही म्हणून खेकडी भेटायचं काही मुश्किल आहे जरा वाटतं. कारण पाऊस पडला असता तर भेटली तरी असती नक्की दाखवण्यापुरती, म्हणजे घरात झाला असता जरा यांचा कालवण. ओके अजून एक भेटलं आहे दादाला इथं. बघा ही जी अंडी बघू शकता तुम्ही, पिल्लं आहेत तिची. ही पिल्लं आहेत तिची. दादा दादा सोड खाली सोड तिला, पिल्लं टाकू द्यायची. हिला सोडलं आम्ही तर दिसत नाही. पाणी पूर्ण घाण झालं आहे. चिखल म्हणजे चिखल पूर्ण पाणी पूर्ण घाण झालं आहे. खेकड्याच्या जागे आम्हाला खेकडा दिसला आहे. तो दादा टॉर्च मारतो, मला दाखवतो मी. सेट कुठे येतो तुम्हाला दिसणार तर नाही, कारण की त्याचा पूर्ण हवा दिसला. पूर्ण तो बिलाच्या बाजूला येतो इथं. आता याला पडला ना म्हणून त्या खेकडी भेटायचं मुश्किल वाटतं. एक खेकडा होता तो इथं, तो गेला कारण की तो पूर्ण बिलाच्या बाजूला होता म्हणून भेटायचं मुश्किल आहे. तुम्ही बघू शकता आमचं पूर्ण जंगलात एकदम घना जंगल आहे. आणि इथं थोडीशी एक वाल आहे त्या पाणीमध्ये. इथं बघू शकता अशी वाल आहे थोडीशी. तिथं खेकडी असतात इथं. तर आता पाऊस पडला नाही, पाऊस पडला असता तर नक्कीच भेटली तरी असती. पावसात नाही पडला तर भेटणार काय. कोकणामध्ये आपले खेकडी भेटतात तशी इथं पण खेकडी भेटतात, काली खेकडी. तुम्ही बघितलं असं कोकणामध्ये खेकडी कशी भेटतात ती. आणि मी दादा बोललो तूच जा, बोललो मी येत तर नाही जंगलामध्ये एवढं. कारण की बघू शकता एवढं पूर्ण जंगल आहे. ते जंगलामध्ये जायचं म्हणजे, आणि त्या मी बोललो आता खाली तरी बघू का ब्लॉक तरी कडू, तेच समजत नव्हतं. मग दादा बोललो तूच जा. दादा गेला एकटाच आपला. मी एक तर बाहेर एक तर रस्ता उभा आहे तिथं. मुश्किल वाटते खेकडी भेटायचं, कारण की काल तर पाऊस पडला नाही. वाटत ना आज खेकडी भेटतील म्हणून. बघू ट्राय करूया. आज भेटली तर चांगलीच गोष्ट आहे, नाही भेटल्यावर काय करायचं आता. तर मी तुम्हाला बोललेलो दादाला मी आज पण पाठवलं आणि मी बाहेर थांबलो आणि दादाने एक खेकडा पकडून आणले. शेवटी तुम्हाला मी दाखवतो. हा बघा तर आज छोटा आहे एकदम, छोटाच वाटते. चालते त्याला गावासारखीच खेकडी भेटलेत. बघितले असेल तुम्हाला मी बोललेलो गावी जशी काली खेकडी होतं तशी इथं पण काली खेकडी. आपल्याला 2 खेकडी भेटलेत. आता दादाने एक मगाशी पकडला, मी तुम्हाला दाखवलं नाही कारण की दादा एकटाच गेलेला, मी तर गेलो नव्हतो. आणि 2 खेकडी भेटले. दोघं अजून किती भेटतात पुढे मी तुम्हाला एकदम दाखवतो किती खेकडी भेटलेत ती. दादा अजून उत्साह होता, म्हणजे दादाला एक्साइटमेंट झाली एकदम, म्हणजे 2 भेटलेत म्हणजे अजून भेटतील म्हणून. दादा फुल एकदम तावात चालत जातोय, तुम्हाला दाखवतो मी. हा बघा कसा जातोय तो फुल एकदम ह्याच्यामध्ये. बॅटरी इथं पाणी नाही. आता काही इथं भेटेल की नाही खेकडी काय माहीत नाही वाटत. दुसऱ्या जागा जायचं बोलते. बघू आता दुसऱ्या जागा कुठं नाही. काय आज फक्त 2च खेकडी भेटलेत, कारण की आज नशीब चांगला नव्हता. मला वाटलेला खेकडी तर भेटणार नाही, कारण की पाऊस पण पडलेला नव्हता. मी दादाला पहिलाच बोललेलो जायचं नाही आपण, कारण की पाऊस पडला नाही खेकडी तर काय भेटणार नाहीत. आता तुम्हाला मी दाखवतो 2 खेकडी कशी आहेत ती. दादा थैली खोल. तर बघू शकता तुम्ही, एक छोटा आहे आणि एक मोठा आहे. थैली तर एवढी मोठी गोणी घेतली जसं की दादाला वाटला पूर्ण गोणीच भरून येईल. चला गुड नाईट. आज मी माझा ब्लॉग इथेच एंड करतो. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि आपल्या कोकणी सरकारला नक्कीच मोठं करा.